ठाण्यातील वर्तकनगर येथे गेल्या 35 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। गेली 12 वर्षे पुनर्विकासापासून वंचित ठेवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे गाराणे मांडूनही न्याय मिळाला नसल्यानं मतदान करणार नसल्याचा निर्धार रहिवाशांनी केलाय। उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथे प्रसिद्ध अशी सरगम सोसायटी आहे। या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे विकासकाची निवड करण्यात आली। 2014 मध्ये विकास करारनामा करण्यात आला। यानुसार 2016 मध्ये कॉर्पोरेट फंडचा पहिला हप्ता सभासदांना देण्यात आला। पालिकेनं धोकादायक इमारत म्हणून नोटीस दिल्यानंतर विकासकाने सर्व घरे रिकामी करा, मी तुम्हाला भाडं सुरू करतो असं सांगितलं। मात्र भाडेकरूंनी आपली घरे रिकामी केली तर उर्वरित 5 भाडेकरूंनी आपली घरे रिकामी केली नाहीत। त्यानंतर पुन्हा महापालिकेने इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित 5ही सभासदांना घरे रिकामी करण्यास भाग पाडले। इमारत रिकामी केल्याने सर्व सभासद विखुरले गेले असून अद्याप वाऱ्यावर आहेत। विकासकाचे आणि भागीदाराचे बिनसले असल्याचं लेखी स्वरूपात कळवण्यात आलंय। दरम्यान विकासकानं इमारतीतील रहिवाशांची फसवणूक केली असून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिलाय। रमेश पटेल, मी या बिल्डिंगची सभासद आहे। हे सगळे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत। आज 8 वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत। 2014 ला एग्रीमेंट झाले आणि 2016 साली आम्ही घरं सोडलेली आहेत। बिल्डरने आम्हाला एकही रुपया भाडं दिलेलं नाही आहे। आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत। आमची परिस्थिती काय आहे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो। आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले, आमदार, पदाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या। शेवटी आता आम्ही कंटाळलो, खूप फेऱ्या मारून झाल्या, पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाही आहे। म्हणून आम्ही आता ठरवलं की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही। सगळ्यांनी बरोबर आहे? सगळ्यांचं अगरवाल इन्फ्राटेक मधनं ए असोसिएट ही फर्म होती। अमरीश अगरवाल हे आमच्याशी आता बोलतात। पूर्वीचे अगरवाल हे आता एक्सपायर झालेले आहेत। त्यांचे मोठे भाऊ आमच्याशी बोलतायत। अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे। आम्ही त्यांच्याकडे इतक्या फेऱ्या मारून झाल्यात। त्यांनी इन्व्हेस्ट केले 4 करोड 19 लाख, पण त्यांनी आम्हाला 11 करोडची NOC दिलेली आहे। 11 करोड बघून दुसरा कुठलाही बिल्डर आमच्याकडे यायला तयार होत नाही आहे। आमच्याकडे बिल्डर भरपूर येतात पण ह्याची NOC नाही आहे, त्यामुळे कोणी तयार होत नाही आहे। आणि आम्ही बरेच चांगल्या प्रकारे झालं, वकिलांची नोटीस देऊन झाली, पण तो आम्हाला कुठल्याही याला दाद देत नाही आहे। प्रताप सरनाईक साहेबांनी पण त्याला फोन करून सांगितलं होतं, तेव्हा पण येतो म्हणाला, मी अयोध्येला चाललोय, मी जानेवारीत येतो, पण त्याच्यानंतरही तो कधी आला नाही। राजू फाटक त्यांना फोन करतात तेव्हाही येतो सांगतो, पण तो काही येत नाही, तो कोणालाच दाद देत नाही। शेवटी आता आम्ही कंटाळलोय, खूप कंटाळलोय। आमची परिस्थिती अशी झाली आहे ती आम्हाला माहिती आहे। आज सगळ्यांच्या घराची परिस्थिती काय आहे। बाहेर आज 8 वर्ष भाडं भरून आणि आमचं स्वतःचं हक्काचं घर असताना आज आम्ही बाहेर राहतोय। या बिल्डिंगमध्ये आम्ही प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल सगळं भरलं आणि आमचं स्वतःचं घर असून आज आम्ही बाहेर राहतोय, स्वतःच्या खर्चाने पैसे भरतोय। काय उपयोग आहे? आम्हाला मतदानच नाही करायचं, आम्हाला आमचा न्यायच मिळत नाही, आम्हाला आमचं घरच नाही मिळत आहे, तर काय उपयोग आहे? मॅडम, एकूण किती कुटुंब आहे? इथे 32 सभासद आहेत। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी काही नाही, जी आम्हाला बिल्डरने NOC दिली आहे ती आम्हाला कमी कमी, त्याने फक्त 4 करोड 19 लाख खर्च केले आणि तो आता 11 करोड मागतो। 11 करोड बघून कुठला बिल्डर आमच्याकडे तयार होईल? त्यामुळे आमची मागणी इतकीच आहे की आम्हाला NOC मिळवून द्यावी आणि आमची घरं लवकरात लवकर आम्हाला बनवण्यासाठी आम्हाला दुसरा बिल्डर आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलणी करू शकतो। आमची NOC आम्हाला लवकरात लवकर त्यांनी मिळवून द्यावी। आता यांना 2014 ला एग्रीमेंट झालं आणि 2016 ला आम्ही घरं सोडली आहेत। 8 वर्ष तर अशीच झाली सर। 8 वर्ष आम्ही भाडं भरतोय घरात बाहेर राहून। एग्रीमेंट मध्ये काय उल्लेख होता? एग्रीमेंट मध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे, जोपर्यंत CCID मिळत नाही तोपर्यंत घरं रिकामी नाही करायची। त्याने कुठलीही परमिशन घेतली नाही, ना फायर NOC, ना कुठल्या ज्या परमिशन लागतात त्याने कुठल्याही परमिशन नाही घेतल्या। मान्य आहे की त्याने कॉर्पोरेट फंडापैकी एक पार्ट 3,08,016 2016 दिला होता सगळ्यांना, पण त्याच्यानंतर ज्यावेळी बाहेर पडा सांगितलं आणि मी भाडं सुरू करतो असं सांगितल्यानंतर त्याने एकही रुपया कोणाला भाडं दिलेलं नाही। त्याकडे त्यांनी दिलेली NOCची अमाऊंट आहे आमच्याकडे, सगळं काही। आम्ही वकिला थ्रू नोटीस दिल्यानंतर त्याने 2020 ला आम्हाला 7 करोड 12 लाख लिहिले आणि 2022 ला डायरेक्ट 11 करोड 40 लाख, म्हणजे तो बसल्या बसल्या 4 करोड 3 करोड वाढवतच चालले। त्यांचे फक्त 4 करोड 19 लाख इन्व्हेस्ट आहेत, ज्याची आमच्याकडे रिसीट वगैरे सगळ्या काही आहेत। लोक सगळे हैराण झालेले आहेत। किती लोक आमचे गेलेले आहेत आणि सगळ्यांना आम्हाला 10 वर्ष आम्ही हैराण झालो। आम्हाला एक पैसा भाड्याने मिळालेला नाही आहे। सगळ्यांची हालत आता फारच वाईट झालेली आहेत। याच्यात आम्हाला आता काही
कोणी मदत करत नाही आहे, त्यामुळे आम्ही हैराण झालेलो आहोत. मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या अटी आणि नियम सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात. त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात. करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं, हाच माणसाचा हेतू असतो. जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात? ते आम्ही काही कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात? एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्यापुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय. ही कुठली अवस्था आहे? आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातातनं आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय. ते आम्हाला जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत, कारण आम्ही हतबल आहोत, लाचार आहोत. आणि मग ही लाचारी का? माझं एवढंच म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही ठाणेकर आहात. आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं. आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं. प्रत्येक जण भाडं भरून मुलांचं शिक्षण, घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही सर्व मताने घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही, लोकसभाही नाही, कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. आम्ही एक मताने ठरवलंय, यावर्षी आम्ही मतदान करणार.